आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता आपण जे बनवतोय नॉनव्हेज त्याचं नाव काय? दही चिकन. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन, दही, आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट, हळद, गरम मसाल्याचं जे तिखट आहे आपलं ते, नंतर तमालपत्र आणि मीठ. साहित्य झालं असेल तुमचं लिहून. आणि आता चिकन आपण दह्यामध्ये बनवतोय, पण चिकनला तुम्ही धुवून काही लावलं आहेत का? हळद आणि मीठ लावून ठेवली आहे. हे बाकीची सगळी तयारी होईपर्यंत थोडंसं मीठ त्याला लावलंय आणि हळद. आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे. काय घालायचंय तेल? अगोदर तमालपत्र घालायचंय. फक्त तमालपत्र, बाकी असं काही गरम नाही मसाले नाही नाहीच नाही. आहेत? त्याचाच स्वाद येतो वेगळा एक. अच्छा. आणि आपण पाणी पण नाही घेतो? नाही नाही, आपण फक्त दह्यामध्येच हे शिजवणार आहोत चिकन. ओके. आता काय हवंय? आलं लसूण आणि ही कांद्याची जी आपण पेस्ट करून ठेवली आहे ना, ती घालूया आता. फक्त एवढंच आहे? आलं लसूण कांदा. कांदा कच्चा घेतलाय आपण ना? कच्चा कांदा, लसणीच्या एक 3-4 पाकळ्या आणि आल्याचा तुकडा. परतायला लागेल. कांदा ओलसर असताना थोडासा सुरुवातीला तेलामध्ये येणार, पण एकदा परतला गेला की आणि तो आपण पेस्ट केल्यामुळे तो जास्त उडतोय. मुळात असं म्हणजे आपण कच्चा कांदा आणि दही घेताना थोडंसं गोडसर होण्याची शक्यता. अगदी जहाल तिखट नाही, मसालेदार असं हे नाही होणार. उलट मला वाटतं हे पचायला जास्त चांगलं. हो हो हो. आणि दह्याची ग्रेव्ही आहे ना, ती खूपच स्वादिष्ट लागते याची. दही घेतलाय त्याच्यामुळे आपण टोमॅटो वगैरे काही घेतलेलं नाहीये त्याच्यात. आणि दही सुद्धा शक्यतो गोडच याला चांगलं लागतं. नाही तर खूप आंबट आहे. गरम मसाल्यामध्ये तिखट आहे, यांनी जो गरम मसाला वापरलाय. तर अजून जर तुम्हाला झणझणीत हवा असेल तर मग तुम्ही एक्स्ट्राचं लाल तिखट अजून घालू. हो हो नक्कीच. आता काय हवं? थोडा कांदा होऊ दे, मग आपण त्याच्यामध्ये हळद दही घालूया अगोदर. आधी दही आणि मग हळद तिखट म्हणजे मसाला, गरम मसाला. हे इतकं सोपं आहे म्हणजे इंग्रेडियंट्स पण. झटपट चिकन म्हटलं तरी हरकत नाही ॲक्च्युली. झटपट चिकन, कारण हे साहित्य आपल्या मुलांना पण करता येईल असेल. कारण गरम मसाला आईचा ठेवलेलाच असतो घरामध्ये. आणि हल्ली आया बहुतेक वेळा नोकरी निमित्ताने बाहेर पडतात आणि मग अशा वेळी मुलांना पटकन आणि आवडीचा पदार्थ जर करायचा असेल, फक्त थोडी मुलं जाणकार हवी. आता हे चिकन वगैरे धुवायचं काम बाबा करतील आणि बाकी मिक्सरमध्ये घालूया. आता आपण हे दही घालूया. असं पण नाही की कांदा कापत बसायचं, नाही, मिक्सरमध्ये. हे दह्याचं काही प्रमाण आहे का? म्हणजे आता 1 पाव किलो तरी असेल ना हे चिकन? होय. तर त्यासाठी एक छोटी वाटी जरी आपण दही लावलं ना, तरी ते आपलं म्हणजे ही वाटी भरून जरी दही असेल तरी बस झालं. आणि 1 किलो जर चिकन असेल तर साधारण अर्धा किलो दुधाचं दही त्याला पुरेसं होतं. बस. आता हळद आणि तिखट घालूया. हे दही आपण थोडंसं फेटून घेतलंय. म्हणजे ते पाणी पाणी होणार नाही ना? ओके. खरंच पण मग ही एक महत्वाची टीप आहे ना की दही जेव्हा ऍक्च्युली दही आपण जेव्हा वापरतो कधी पण लाल तिखट घालूया तर तेव्हा ते फेटूनच वापरलं पाहिजे. किती? 1 मिनिट. साधारण आपण याच्यामध्ये 1.5 चमचा घालूया. कारण बाकी आपण काही घालत नाही, ते बऱ्यापैकी चालेल याला ना. आता चिकन घालूया आपण थोडं याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर. चिकन काय लगेच शिजतं आणि दह्यामध्ये तर आणखीन लगेच शिजतं. ह्याला आता पाणी सुटेल. हो. आपण आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि वाफेवरती हे शिजवायचंय. आपल्याला मीठ घालायचं राहिलंय. हो, मीठ घालायचंय. ओके. थोडंसं तुम्ही लावलेलं आहे त्याला. हळद आणि मीठ आपण जरासं लावून ठेवलं होतं. एक 10 मिनिटं. चांगली वाफ येईपर्यंत ठेवूया. 10 मिनिटात आमचं हे दही चिकन तयार होतंय. तर तुम्हाला साहित्य घ्यायला हरकत नाही. झटपट होणारं कमी साहित्यातलं असं दही चिकन साहित्यकृती. दही चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, दही,
आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट, हळद, गरम मसाला, तमालपत्र आणि मीठ. कृती: चिकनच्या तुकड्यांना हळद आणि मीठ लावून ठेवावं. पॅन मध्ये तेल गरम करून तमालपत्र आणि आलं लसूण कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये अर्धी वाटी दही, हळद, तिखट, चिकनचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.